आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रोजच्या जीवनात आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या अवॉइड करायच्या, ज्यांच्यामुळे आपले केस तुटतात, गळतात, केसांमध्ये स्प्लिट एंड्स होतात, केसांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. हे सगळं काही आपण आज बघणार आहोत. तर यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑइलिंग, केसांना तेल लावणे. बघा, सध्या ना केसांना तेल लावणे या विषयाबद्दल बऱ्याच जणांची बरीच मतं आहेत. म्हणजे कुणी सांगतं की तेल नाही लावलं पाहिजे, त्याने काही फायदा होत नाही. कुणी सांगतं तेल लावलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर बघा, तेलाचं काम काय असतं? आपल्या केसांना, आपला जो स्काल्प असतो ना, त्याला मॉइश्चराईज करणं. जसं ही आपली त्वचा आहे आणि आपण त्याला मॉइश्चरायझर लावतो का? कारण आपली त्वचा छान तुकतुकीत राहते म्हणून. अगदी त्याचप्रमाणे तेलाने केसांना पोषण मिळतं. आपले केस, आपला स्काल्प मॉइश्चराईज होतो. मग तेल कसं लावायचं? तर बघा, समजा तुम्ही नारळाचं तेल घेतलं, शुद्ध नारळाचं तेल, तर त्याला हलकंसं गरम करायचं, हलकं, अगदी कोमट, आणि मग ते तेल आपल्या केसांना हळूहळू लावायचं आणि हळूवार मसाज करायचा. बघा, जे हलकं गरम तेल असतं ना, ते आपल्या हेअर शाफ्टमध्ये खूप छान पद्धतीने पेनिट्रेट होतं. त्यामुळे आपले केस खूप छान मॉइश्चराईज राहतात. ही ना तेल लावायची योग्य पद्धत आहे, ज्यामुळे तुम्ही तेलाचा पूर्ण फायदा घेऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांना असं वाटतं की भरपूर तेल लावलं पाहिजे आणि ते 2-3 दिवसानंतर भरपूर तेल लावतात. पण हे करायची खरं तर गरज नाही आहे. आणि हे मी नाही सांगत आहे, हे डर्मॅटोलॉजिस्टसुद्धा सांगतात. मी हल्लीच 2-3 महिन्याआधी माझ्या मैत्रिणीबरोबर डर्मॅटोलॉजिस्टकडे गेली होती. तिला केसांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तर त्यांनीसुद्धा तेव्हा आम्हाला तेच सांगितलं. म्हणून हे जे आपल्या डोक्यात असतं ना की भरपूर तेल लावलं पाहिजे, आठवड्यातून 2दा तेल लावलं पाहिजे, तर याची खरं तर गरज नसते. आठवड्यातून एकदा तुम्ही तेल लावलं सफिशियंट आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही गरज नाही आहे तेल खूप वेळ लावून ठेवण्याची. केस धुण्याच्या 2 तास अगोदर तेल लावा, बस एवढं पुरेसं असतं. आणि ठीक आहे, जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल मिळत तर तुम्ही रात्री तेल लावून छान मस्त मसाज करून झोपू शकता. आणि सकाळी उठल्यानंतर लगेचच तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. कारण आपण जर तसेच ऑइली केस घेऊन बाहेर गेलो तर बाहेरची धूळ, प्रदूषण, बॅक्टेरिया आपल्या केसांना चिकटतात आणि मग त्यामुळे आपल्याला केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. डॅन्ड्रफ होतो, इचिंग होते. म्हणूनच या काही छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घ्यायच्या असतात. मग तेल कोणतं लावायचं? तर बघा, तुम्ही शुद्ध नारळाचं तेल, बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावू शकता. शॅम्पू, बघा, अजिबात स्ट्रॉंग शॅम्पू वापरायचा नाही. अगदी माइल्ड शॅम्पू वापरायचा, जो सल्फेट फ्री असेल, पॅराबेन फ्री असेल, ज्यामुळे आपल्या केसांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. बघा, आपण काय करतो, एखादी ॲडव्हर्टाइजमेंट बघतो आणि लगेचच जाऊन तो शॅम्पू घेऊन येतो. त्याच्यामधले काही इन्ग्रेडियंट्ससुद्धा वाचत नाही की त्यात काय आहे, काय नाही आहे, आणि सरळ तो शॅम्पू यूज करतो आणि केसांची वाट लावून टाकतो. तर असं करू नका. बघा, आपल्या केसांमध्ये आपल्या प्रत्येकाचा प्रचंड जीव असतो. त्यामुळे केसांसाठी चांगलेच प्रोडक्ट्स यूज करा. तुम्ही जोही शॅम्पू वापरताय त्याचे इन्ग्रेडियंट्स वाचा. तो शॅम्पू तुमच्या केसांना सूट होणारा असला पाहिजे. तर बघा, आपण ऑइलिंग केली, छान मस्त शॅम्पू केला स्वच्छ. आता वेळ आली आहे कंडिशनरची. कंडिशनर लावायचं की नाही? कंडिशनर लावलंच पाहिजे. बघा, ज्याप्रमाणे आपण आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर लावतो ना, त्याप्रमाणे आपल्या केसांसाठी कंडिशनर हे गरजेचं असतं. आणि कंडिशनर कसं आणि कुठे लावायचं? तर शॅम्पू केल्यानंतर फक्त आपल्या केसांच्या खाली कंडिशनर लावायचं. आपल्या स्काल्पला कंडिशनर लावायचं नाही. आपल्या कानाच्या मागून जितकेही केस खाली जातात त्यांनाच कंडिशनर लावायचं. आणि बघा, ज्यांचे केस फिजी असतात ना, धुतल्यानंतर ड्राय होतात ना, त्यांना तर कंडिशनरची अत्यंत गरज असते. आणि कंडिशनरसुद्धा प्रत्येक केसांच्या टाईपनुसार हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो. यातही काय असतं ना, ज्यांचे केस स्ट्रेट असतात, त्यांचे केस ऑलरेडी खूप शायनी असतात, त्यांच्या केसांना जास्त व्हॉल्यूम नसतो, त्यामुळे त्यांनी जास्त हेवी, जास्त थिक कंडिशनर नाही वापरलं पाहिजे. नाहीतर त्यांचे केस जास्त ऑइली होतील, चिकटून राहतील, केसांना व्हॉल्यूमच येणार नाही. म्हणून कंडिशनरसुद्धा तुमच्या केसांच्या टाईपनुसार घ्या. जर तुमचे केस माझ्यासारखे वेवी असतील तर तुम्हाला नॉर्मल कंडिशनरची गरज पडेल, आणि जर तुमचे केस कर्ली असतील तर तुम्हाला थिक कंडिशनरची गरज पडेल. तर आता बघूया केस विंचरायचे कसे. बघा, अजिबात केसांना झाडायचं नाही, केसांना ओढायचं नाही, त्यांना ओढून विंचरायचं नाही. आणि ओल्या केसांवर ड्रायरसुद्धा अजिबात वापरायचं नाही. यामुळे आपले केस सगळ्यात जास्त डॅमेज होतात. जर तुम्हाला एखाद्या वेळेस प्रचंड घाई आहे तेव्हाच तुम्ही ड्रायर यूज करा, नाहीतर ड्रायर अवॉइड करा. आणि केस विंचरण्यासाठी जाड कोंब यूज करा, त्याने केस तुटत नाहीत. आणि केस विंचरताना खालून विंचरायला सुरुवात करा. जर तुम्ही वरून केलं ना तर खाली तुमच्या त्या गुंता येतात आणि त्यामुळे मग केस तुटतात.
आणि अजून एक म्हणजे केस वाळवताना अजिबात झटझट करत केस वाळवू नका. अगदी हळूहळू त्यांना सुकू द्या. आता बघा, अजून एक ज्यामुळे केस तुटतात ते म्हणजे पोनीटेल घालणं. आपण बऱ्याचदा पोनी घालतो. पण जेव्हा आपण काढतो ना, त्यावेळी आपले केस खूप निघतात, तुटतात आणि आपल्याला पोनीमुळे डिस्कम्फर्टसुद्धा होतं. बऱ्याच जणांचं तर डोकंही दुखायला लागतं खूप वेळानंतर. पण असंही नाही की तुम्ही पोनी घालूच नका. पण जर तुम्ही घरात असाल, कुठे जात नसाल, तुम्हाला काही गरज नसेल तर नका घालू. घरात केस तुम्ही असे राऊंड राऊंड करून सुद्धा ठेवू शकता ना. नाहीतर सगळ्यात छान म्हणजे वेणी घाला. आणि जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय, गर्दीत जाताय, प्रदूषणाच्या ठिकाणी जाताय, त्यावेळी ना तुमचे केस कुठेही उडू देऊ नका. नेहमी एक स्कार्फ तुमच्याजवळ कॅरी करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या केसांना आणि तुमच्या फेसला प्रोटेक्ट करू शकता. आणि आता शेवटी मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे, जे माझ्यासोबत घडलं आहे हल्ली आणि मी तुम्हाला दाखवेलसुद्धा. तर जेव्हाही तुम्ही पार्लरमध्ये जाल ना, तिथे जे कोणी असेल तिला व्यवस्थित सांगा की तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे. अजिबात तुमच्या केसांच्या बाबतीत कुणावरही विश्वास ठेवू नका. नवीन पार्लरवालीवर तर अजिबात नाही. कारण आता जवळजवळ 3, 4, 5 दिवसांआधी मी हेअरकट केला आणि तिने माझ्या केसांची वाट लावून टाकली. मला जसा नव्हता हवा तसा हेअरकट तिने केला आहे आणि आता मी काही करूही शकत नाही, शिवाय केस वाढण्याची वाट बघणं. म्हणूनच ही सुद्धा एक टिपच समजा आणि लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.